गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण ध्येय अकॅडमी आय विनर अंतर्गत इयत्ता तिसरीचा इंग्लिशचा लेक्चर आपण घेणार आहोत. टुडे इज द लेक्चर ऑफ थर्ड स्टँडर्ड ऑफ इंग्लिश. सो नाउ आय विल टीच यू द न्यू लेसन ऑफ वर्ड रायटिंग वर्ड रजिस्टर. ओके, रायटिंग वर्ड रजिस्टर मीन्स व्हॉट? यू हॅव टू गिव्ह वन वर्ड. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ह्याच्यामध्ये एक शब्द देतात. ओके, पहिल्यांदा ह्या टॉपिकचं तुम्हाला इंट्रोडक्शन मी करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करतात, एक वर्ड देतात, जेणेकरून तो शब्द असतो तो अर्थपूर्ण असतो. त्या शब्दाशी रिलेटेड, रिलेटेड मीन्स व्हॉट? संबंधित. हा, त्या शब्दाशी रिलेटेड अनेक शब्द जे आपल्याला सुचतात, जे असतात, ते शब्द आपण वर्ड रजिस्टर मध्ये राहायचं असतं. म्हणजे एखादा आपण काय करतो, संग्रह म्हणतो आपण त्याला. एखादा आपल्याला शाळेमध्ये टॉपिक देतात की चित्रांचा, म्हणजे प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह करा. मग आपण काय करतो, वरती लिहितो की प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह. मग आपण काय करतो, चित्त्याचं चित्र असेल, वाघाचं चित्र असेल किंवा सिंहाचं चित्र असेल, आपण ते एकत्र काय करतो, म्हणजे प्राणी या चित्राशी रिलेटेड जेवढे प्राणी असतील तेवढ्या प्राण्यांची आपण नावे लिहितो किंवा चित्र कलेक्ट करतो व त्याचा आपण संग्रह करतो. तशाच पद्धतीने आपण काय करायचंय, वर्ड रायटिंग वर्ड रजिस्टर मध्ये एखादा शब्द दिला जातो आणि त्या शब्दाशी आपल्याला काय करायचं असतं, कोणकोणते बाबा आपल्याला रिलेटेड शब्द वाटतात ते शब्द आपण काय करू शकतो, तिथं लिहायचं असतं. आता त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला लिहून देणार आहे आणि ते उदाहरण दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा वर्ड रजिस्टर मध्ये कसे असतात. आलं लक्षात? आता इथं मी तुम्हाला वर्ड रजिस्टर मध्ये पहिला शब्द आहे कार, जो आपल्या सगळ्यांना, गाड्या म्हटलं की आपल्याला सगळ्यांना काय असतो, प्रिय असतो. गाड्या आपल्या सगळ्यांना आवडतात की नाही, तशा प्रकारे टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर. मग ह्याच्यामध्ये पहिला आपला शब्द दिलेला आहे CAR, कार. आता तुम्ही म्हणाल कारशी रिलेटेड आपण कोणकोणते शब्द इथं घेऊ शकतो किंवा वापरू शकतो. तर हे बघा, ड्रायव्हिंग, म्हणजे कार मध्ये बसून आपण ड्राईव्ह करू शकतो ना, मग ड्रायव्हिंग लिहूया आपण इथं, ड्रायव्हिंग. अजून काय कारशी रिलेटेड असेल तर व्हील्स, कारला व्हील्स असतात, व्हील्स, ड्रायव्हिंग, ड्रायव्हर. आलं लक्षात? त्याच्यामध्ये असतं की ड्रायव्हर असतं. त्याच्यानंतर आणि काय काय कारशी आपण रिलेटेड शब्द घेऊ शकतो बघा, भरपूर शब्द असतात. आता कारशी रिलेटेड ड्रायव्हिंग, व्हील्स, ड्रायव्हर, पॅसेंजर लिहू शकतो आपण. बघा, पॅसेंजर्स म्हणजे कारमध्ये आपण पॅसेंजर्स बसतो, पॅसेंजर्स. त्याच्यानंतर आधी व्हील्स झालेला आहे आपल्याला. म्हणजे असे बरेच शब्द जे कारशी रिलेटेड असतात. सीट बेल्ट, सीट बेल्ट, ते शब्द तुम्हाला काय करायचे असतात, इंग्लिश मध्ये लिहायचे असतात. पण आपल्याला इथं काय करायचं असतं, आता इंग्लिश मध्ये लिहिण्याचा आपला संबंध म्हणजे कसा येतो, तर आपल्याला याचं स्पेलिंग पाठ पाहिजे, म्हणजे आपलं नॉलेज वाढतं. पण आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला कार हा शब्द येणार आणि कारशी रिलेटेड पर्यायातील शब्द ओळखायचा आहे. म्हणजे आपल्याला ऍटलिस्ट तो शब्द वाचता आला पाहिजे की कशाशी रिलेटेड आहे. आता समजा या कारवरूनच एक उदाहरण इथं घेतो, कारशी रिलेटेड पर्यायातील शब्द कोणते आहेत. हा, आता इथं बघा शब्द दिलेला आहे स्पून, 2 नंबरचा आहे सन, 3 नंबरचा आहे बॅट आणि 4 नंबरचा आहे पॅसेंजर्स. पॅसेंजर्स. आता हा पॅसेंजर्स का शब्द दिला, कारण की तो आपल्याला बस साठी सुद्धा उपयोग येतो. लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला ट्रक असू दे, बस असू दे, सायकल असू दे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला व्हील्स येते किंवा विमानासाठी सुद्धा आपल्याला बरेच असे शब्द काय येऊ शकतात, उपयोगाला येऊ शकतात. आता इथं मी दिलेला आहे कार या शब्दाशी रिलेटेड वर्ड कोणता, असा आपल्याला प्रश्न येतो. मग त्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहायचं असतं, कार या शब्दाची रिलेटेड वर्ड आहे. स्पून आहे का, स्पून म्हणजे काय, SPOON, स्पून मी चमचा. चमचा हा कारशी रिलेटेड आहे का, चमच्याचं काम कार शिवाय चालतं, काय चमच्याशिवाय कार चालतच नाही, पुढे जातच नाही, असं आहे का, नाही. सन, सूर्य, सन म्हणजे काय, सूर्य, सूर्याशिवाय आपली कार चालते की नाही, म्हणजे रात्री अंधारात सुद्धा आपले काय होतं, कार ही चालते.
त्यावेळी सूर्य असतो का? नाही. बॅट, बॅट आणि कारचा काही संबंध आहे का? नाही. मग आहे लागत पॅसेंजर्स, म्हणजे कारमध्ये आपण पॅसेंजर्स बसवतो. त्याच्यानंतर मशीन येतं, इंजिन येतं, आलं लक्षात? ड्रायव्हर येतो, इथं लिहून दिलेलं आहे. म्हणजे जेवढे आपण त्या शब्दाशी रिलेटेड शब्द असतात ते आपल्याला आलेच पाहिजे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला फक्त कार हा नाहीये, एरोप्लेन जरी हा शब्द दिला, म्हणजे वाहनांशी आपल्या व्हेकलशी संबंधित कुठले जरी शब्द दिले, रोडशी संबंधित, व्हेकलशी, आता रोडशी संबंधित शब्द हे सुद्धा पुढे मी तुम्हाला घेणार आहे. आता सिग्नल हा सुद्धा कारशी रिलेटेड येऊ शकतो. हा, जर इतर जर शब्द त्याला मॅच होत नसले तर, म्हणजे आपण काय करायचं आहे, कोणते शब्द मॅच होतात कोणते होत नाही ते आपलं केअरफुली तिथं शब्द हा रीड करायचा आहे. कारण की आपल्याला इंग्लिशचे काय होणार आहेत, पर्याय हे इंग्लिश मधून येणार आहेत. प्रश्न पण इंग्लिश मध्ये एखादा येऊ शकतो, पण ऍटलिस्ट पर्याय हे सगळे इंग्लिश मधून येणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी कोणताही उच्चार तिथं लिहिला जाणार नाही, लक्षात? त्यामुळे तुम्हाला इयत्ता तिसरीच्या मुलांना हे पर्याय वाचता आले पाहिजेत. ऍटलिस्ट तुम्हाला त्याचं मिनिंग तरी समजता आलं पाहिजे. काही मुलांना कसं होणार आहे, स्पेलिंग वाचता न आल्यामुळं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ न कळल्यामुळे तुमचा प्रश्न चुकू शकतो. पण त्यासाठी निदान स्पेलिंग पाठ जरी नसेल तर व्हील्स, ड्रायव्हर हे शब्द तुम्हाला वाचता आले पाहिजेत. ओके, नेक्स्ट श्री, क्लासरूम. क्लासरूम बघा, आता क्लासरूमशी रिलेटेड कोणकोणते शब्द असणार आहेत बघा. ब्लॅक बोर्ड, क्लासरूम मध्ये आपला ब्लॅक बोर्ड असतो. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर चार्ट्स असतात, चार्ट म्हणजे तक्ते, CHART, चार्ट. त्याच्यानंतर काय असते, चेअर असते, CHAI, चेअर असते. ओके, त्याच्यानंतर चॉक असतो, CHALK, चॉक. ओके, त्याच्यानंतर आपण काय घेऊ शकतो, चेअर असतो, चकता असतो, टेबल असतो, ब्लॅकबोर्ड असतो. म्हणजे तिथं आपल्याला जे जे पर्याय विचारतील देतील ते सगळे असतात. त्याच्यानंतर बघा, काय, आकाश, मून, सन, स्टार्स. बघा, आकाश काय म्हणजे काय, आकाश त्याच्याशी संबंधित शब्द बघा, मून, सन, स्टार्स, डे, नाईट. डे नाईट हे सुद्धा त्याच्याशी रिलेटेड शब्द आहेत. आल्या लक्षात? अजून सुद्धा मी याच्याशी रिलेटेड शब्द देणार आहे. हे शब्द आता मी जे फळ्यावर दिलेले आहेत ते तुम्ही आता सध्या लाईव्ह क्लासला रीड करायचे आहेत आणि जेवढे शक्य होतील, आता तुम्ही हे शक्यतो लिहून घ्यायला वेळ जाणार आहे, शक्यतो तुम्ही हे रीड करा. कार ड्रायव्हिंग, व्हील्स, ड्रायव्हर, पॅसेंजर, सीट बेल्ट, ब्लॅक, क्लासरूमशी रिलेटेड शब्द आहेत ब्लॅकबोर्ड, चार्ट, चेअर, चॉक. स्कायशी रिलेटेड आहे मून, सन, स्टार्स, डे अँड नाईट. ओके, नाउ यू हॅव टू रीड these words. बघा, झालं का वाचून तुमचं? आपण पुढचे शब्द घेणार आहोत. क्लासरूमशी रिलेटेड ब्लॅकबोर्ड, चार्ट, चेअर, चॉक, स्कायशी रिलेटेड मून, सन, स्टार्स, डे, नाईट. ओके, नेक्स्ट बघा, विलेज, VILLAGE, विलेज. आता विलेजशी संबंधित कोणकोणते शब्द येणार आहेत? आता विलेज म्हणजे काय, तर गाव.
खेडेगाव. त्याच्याशी कोणकोणते शब्द रिलेटेड येणार आहेत बघा आपल्याला. ट्री, TREE, ट्री. त्याच्यानंतर आणि काय असतं. ओके, व्हेरी गुड. फील्ड, FIELD. फील्ड म्हणजे काय, शेती. फील्ड म्हणजे काय, शेती. ऑक्स, बैल. त्याच्यानंतर काऊ, गाय. मिल्क, दूध पण मिळतं ना आपल्याला गावाकडे. त्याच्यानंतर काय, कॅटल म्हणजे प्राणी, CATTL. कॅटल मध्ये हे सगळे प्राणी येतात, काऊ, ऑक्स. त्याच्यानंतर काय असतं गावाकडे, वेल सुद्धा असते बघा, वेल. विहीर असते की नाही गावाकडे, वेल, विहीर. बुलक कार्ड, बुलक कार्ड म्हणजे काय, तर बुलक कार्ट म्हणजे काय, बैलगाडी. बुलक कार्ट म्हणजे काय आहे, बैलगाडी. त्याच्यानंतर पुढचा आहे क्लॉथ. क्लॉथ म्हणजे काय, कपडे. कपड्याशी संबंधित कोणकोणते शब्द आहेत बघा. तर कपड्याशी संबंधित शब्द आहेत त्याच्यामध्ये बघा, CLOTH शब्द आहेत. कोणकोणते सांगा येणार क्लॉथशी संबंधित. साडी, शर्ट, पॅन्ट. ओके, त्याच्यानंतर काय येणार आहे, टॉवेल. कॉटन, कॉटन म्हणजे काय. त्याच्यानंतर काय येणार आहे, कॉटन म्हणजे सुती कपडा, खादी कपडा. टेरिकॉट, कॉटन असे शब्द काय येणार आहेत, क्लॉथ येणार आहेत. रेन, रेन म्हणजे पाऊस. रेन म्हणजे रेनकोट. वॉटर, अम्ब्रेला. असे बरेच शब्द जे असतात ते काय असतात, या शब्दांशी रिलेटेड असतात. आता काही शब्द मी इथं तुम्हाला देणार आहे, काही आपल्या IIM विनरच्या पुस्तकातले मी तुम्हाला सध्या आता वाचून दाखवणार आहे शब्द कोणकोणते आहेत. आता इथं दिलेले आहेत, विलेज म्हणजे काय, खेडेगाव. याच्याशी संबंधित कोणकोणते शब्द आहेत. आता ट्री आहे, फील्ड आहे. त्याच्यानंतर ऑक्स, काऊ, मिल्क, कॅटल, वेल, बुलक कार्ड. ओके. नेक्स्ट, क्लॉथ शी संबंधित साडी, शर्ट, पॅन्ट, देन कॉटन. ओके. रेन, रेनशी रिलेटेड शब्द कोणते आहेत, रेनकोट, वॉटर, अम्ब्रेला. सो मेनी वर्ड्स, भरपूर अजून वर्ड्स असतात ते आपल्याला काय करता आले पाहिजेत, आपल्याला सुद्धा आले पाहिजेत. किंवा प्रश्नामध्ये एखादा शब्द जर आला वेगळा नवीन, तर तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. लक्षात. आता आपल्या बुक्स मध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही जे शब्द आहेत मी तुम्हाला आता इथं रीड करून दाखवणार आहे, आणि ते समजून सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथं काय दिलेलं आहे बघा, ऍनिमलशी संबंधित शब्द दिलेले आहेत रिलेटेड. ऍनिमल म्हणजे काय, तर प्राणी. प्राण्यांशी कोणकोणते शब्द रिलेटेड दिलेले आहेत बघा आपल्या बुक मध्ये. नेस्ट, NEST, नेस्ट म्हणजे काय, घरटे. हॉर्न, हॉर्न म्हणजे प्राण्यांना शिंगे असतात. त्याच्यानंतर हंट, हंट म्हणजे काय, शिकार. TAIL, टेल म्हणजे शेपूट. वाईल्ड म्हणजे काय, जंगली प्राणी. त्याच्यानंतर पेट किंवा ट्रंक. पेट म्हणजे काय तर पाळीव प्राणी. आणि त्याच्यानंतर ट्रंक म्हणजे सोट. आता हे जे शब्द आहेत ऍनिमलशी संबंधित येतात. आलं लक्षात. मग एखाद्या प्राण्याचं जरी नाव दिलंय, आता एलिफंटचं जरी नाव दिलं, त्या एलिफंट साठी सुद्धा ट्रंक, नेक, नोज, आईज, वाईल्ड, टेल हे कॉमन शब्द येतात बघा. म्हणजे एका प्राणी ऍनिमलशी संबंधित जेवढे शब्द येतात ते शब्द इतर प्राण्यांशी सुद्धा रिलेटेड येतात. समजा एखाद्या प्राण्यांचं नाव दिलं की टायगर, टायगरशी संबंधित शब्द कोणता, तर तुम्ही त्याच्यामध्ये टेल लिहू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हॉर्न लिहू शकता, हॉर्न नाही टायगरला सोडा, वाईल्ड लिहू शकता. त्याच्यानंतर हंट लिहू शकता, शिकार. त्याच्यानंतर तो गुहेत राहतो, केव लिहू शकता. म्हणजे त्या शब्दाशी संबंधित शब्द तुम्ही लिहू शकता. क्लासरूमचे शब्द मी तुम्हाला दिलेच होते. फार्मचे दिलेले आहेत. लिव्हिंग, लिव्हिंग म्हणजे जो आपण हॉलमध्ये राहतो तो लिव्हिंग रूम, त्याच्याशी संबंधित शब्द. कर्टन, कर्टन म्हणजे काय, पडदा. विंडो, डोअर, बेडरूम, स्टूल. त्याच्यानंतर सोफा, पिलो, पिलो म्हणजे उशी. असे शब्द आहेत. हा, आता रेड, काही काही कलर मध्ये सुद्धा सहसंबंधित शब्द असतात. आता रेड कलरशी संबंधित जर आला तर कोणता लिहू शकतो आपण, रेड ऍपल. ओके.
रेड रोज, ब्लड, ब्लड सुद्धा आपलं रेड असतं की नाही, अशा प्रकारे. त्याच्यानंतर बर्डशी तुम्हाला सांगितलेलं आहे, बर्डशी रिलेटेड नेस्ट येणार, NEST नेस्ट, BEAK बीक मीन्स चोच, फिदर, FEATHER फिदर मीन्स पंख. आता क्रिकेटशी रिलेटेड शब्द कोणते आहेत सांगा बघू तुम्ही. बरीच मुलं आता क्लास जो बघत असतील त्यांनी क्रिकेटशी रिलेटेड कोणकोणते शब्द आहेत आपण सांगू शकता क्रिकेटशी रिलेटेड. बरोबर आहे, बॅट, बॉल, ग्राउंड, हँड ग्लोव्स, हेल्मेट असतं, ओके, सॉक्स असतात. म्हणजे आपल्याला जेवढे बॅटमन असतो, बॉलर असतो, ग्लोव्ज असतो, पॅड असतो आपला, ओके, हे सगळे क्रिकेटशी रिलेटेड असतात. ऍज युजल आपण फुटबॉलशी रिलेटेड बॉल, ग्लोव्ज, फुटबॉलला आता ग्लोव्ज आपण यूज करत नाही, त्याच्यामध्ये फुटबॉलला आपण नेट घेऊ शकतो, ग्राउंड घेऊ शकतो, शूज घेऊ शकतो, पॅड घेऊ शकतो, असे वेगवेगळे आपण तिथं हँड ग्लोव्स पण लागतात. ज्यावेळी आपण फुटबॉल खेळतो त्यावेळी नेटच्या शेजारी आपला जो मेन फिल्डर असतो त्याच्यासाठी हँड ग्लोव्स सुद्धा लागतात. आता इथं नवीन जो शब्द आलेला आहे कम्प्युटर. कम्प्युटरशी रिलेटेड कोणते शब्द आहेत हे आपल्याला जर विचारलं तर कम्प्युटरशी रिलेटेड माऊस, कम्प्युटरचे सगळे पार्ट्स येतात बघा. हा, माऊस येतं, कीबोर्ड येतं, CPU येतं, स्क्रीन येतं, बटन्स येतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण प्रोसेसर येतो, मेमरी कार्ड येतं, बरेच असे शब्द जे आपल्याला माऊसशी रिलेटेड आहेत कम्प्युटरशी ते आपण लिहू शकता. जे कम्प्युटरशी रिलेटेड शब्द आहेत तेच लॅपटॉपशी रिलेटेड येणार आहेत, ओके. त्याच्यानंतर हॉस्पिटलशी संबंधित शब्द कोणते. समजा हॉस्पिटलशी संबंधित शब्द आहे इंजेक्शन आहे, डॉक्टर्स आहेत, आफ्टर दॅट पेशंट, अँब्युलन्स, नर्स, मेडिसिन्स, ओके. मग हे शब्द तुम्हाला रोज जेवढे आपण वाचन करतो ना, इंग्लिशचं वाचन कर म्हटल्यानंतर आपण फक्त काय धडा वाचायचा नाही इंग्लिशचा. बरीच मुलं काय करतात, इंग्लिशचं ओपन करतो आणि त्याचा धडा वाचतो. अशा वेळेला आपण इंग्रजीचे शब्द सुद्धा वाचले पाहिजेत. आता रिलेट वर्ड रजिस्टर मध्ये हे काम करू शकता. आता इंग्रजीचं वाचन मध्ये आपण तो शब्द बनवू शकतो, ॲनिमल, NEST नेस, HORN हॉर्न. त्याच्यानंतर हॉस्पिटलशी संबंधित असतात, हॉस्पिटल, PITAL हॉस्पिटल, इंजेक्शन, डॉक्टर, पेशंट, ॲम्ब्युलन्स. म्हणजे काय होतं, हे तुमचं वाचन पण होतं आणि तुमच्या मेमरीमध्ये फिट होतं की हा ॲम्ब्युलन्स शब्द आहे, हा पेशंट शब्द आहे, हा इंजेक्शन शब्द आहे, हे तुमच्या मेमरीमध्ये फिट होतं. त्याच्यानंतर किचनशी रिलेटेड बघा, किचनशी रिलेटेड जाम, स्टोव, गॅस, रोलिंग पिन म्हणजे लाटणं, स्पून, रोलिंग बोर्ड, पोळपाट, डस्टबिन, शेल्फ भिंतीत सापडलेले कपाट, नाईफ, पॅन, फ्राय पॅन, ओके. दिस ऑल द किचन्स मटेरियल. स्कायशी संबंधित सांगितले तुम्हाला, क्लाउड, मून, डे, नाईट, विदर, ब्ल्यू. त्याच्यानंतर विलेजची सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणजे फक्त हे आपले एक्झाम्पल्स जाते, त्याच्या व्यतिरिक्त जेवढे शब्द आपण लिहू शकतो तेवढे आपण काय करायचे आहे, लिहायचे आहे. आता चालू झाले आपले प्रश्न, त्याच्याशी रिलेटेड थोडे प्रश्न मी घेणार आहे इथं. आता मी डायरेक्ट तुम्हाला गटात शब्द बसणारा शब्द ओळखायचा आहे गटात. आता बसणारा शब्द म्हणजे 3 असतील ते रिलेटेड वर्ड असतील, एक असतो तो त्याच्याशी रिलेटेड शब्द नसतो. मग तुम्ही ओळखायचंय की त्याच्यामध्ये रिलेटेड शब्द कोणता आणि नॉट रिलेटेड शब्द कोणता, ओके. सी, पहिला शब्द आहे सिस्टर, दुसरा आहे ब्रदर. कसं होतं माहितीये, प्रत्येक शब्दाचा उच्चार हा मी करण्यापेक्षा तुम्ही वाचत चला. तिसरा आहे स्पून, फोर्थ आहे फादर. नेक्स्ट एक्झाम्पल, पॅन, नाईफ, गॅस, चेअर. ड्रायव्हर, रोड, सिग्नल, बुक. चेअर, टेबल,
डस्टर, सोफा। फोर्थ, क्रिकेट, गेम, बॉल, ग्लास. Okay, now I have give you 5 examples. So students, read this example and tell the odd man out. म्हणजे रिलेटेड वर्ड असा जरी शब्द नसला दिला तरी ऑड मॅन आउट म्हणून तुम्ही तो शब्दाचा ओळखू शकता. कोणता शब्द बसत नाही तो ओळखू शकता. व्यवस्थित वाचायचे आहेत. सिस्टर, ब्रदर, स्पून, फादर हे शब्द व्यवस्थित तुम्ही वाचले पाहिजेत. शब्द जर तुम्हाला वाचता आले तर तुम्हाला त्याच्यातला ऑड कोणता शब्द आहे हे लगेच लक्षात येणार आहे. शब्द नीट वाचून तुम्ही त्याचा अर्थ शोधायचा आहे. बघा, पहिला आहे सिस्टर, ब्रदर, स्पून आणि फादर. आता बघा, सिस्टर, ब्रदर आणि फादर हे शब्द आहेत, हे तिन्ही एकमेकाशी रिलेटेड आहेत. म्हणजे काय, हे नातेसंबंधामधले शब्द आहेत, सिस्टर, ब्रदर अँड फादर. बट स्पून इज द different word. Spoon word is related to the kitchen. Okay, after that pan, knife, chair. पॅन, नाईफ आणि चेअर हे शब्द आहेत, सॉरी, पॅन, नाईफ आणि गॅस हे शब्द आहेत, हे किचनशी रिलेटेड आहेत. मग चेअर हा शब्द हॉलशी रिलेटेड आहे, डायनिंगशी रिलेटेड आहे. ड्रायव्हर, रोड, सिग्नल, these three are related to the signal, road. Okay, and book is related to the study. स्टडी म्हणजे काय, अभ्यास. अभ्यासाशी रिलेटेड बुक, नोटबुक, पेजेस, पेन, पेन्सिल, डस्टर, these all are related to the study. Chair, table, duster and sofa. Chair, table and sofa is the related word to the डायनिंग किंवा हे तिन्ही सुद्धा सहसंबंधित शब्द आहेत. पण डस्टर इज द रिलेटेड टू द स्कूल, रिलेटेड टू द classroom. Okay, cricket, game, ball and glass. In these three, cricket, game and ball, these three are related to each other. म्हणजे हे तीन शब्द आहेत ते एकमेकाशी रिलेटेड आहेत. बट ग्लास इज द ऑड वर्ड. म्हणजे ग्लास हा कशाशी रिलेटेड येतो, ग्लास हा किचनशी रिलेटेड शब्द येतो. ओके, नेक्स्ट सी. पुढे बघा, आपल्याला काय करायचं आहे, अजून उदाहरण घेऊयात. फॅमिलीशी रिलेटेड शब्द पर्यायातील कोणता. 1 नंबर, कॅट, चेअर, मदर,
फोर कार. फोर्थ आहे कार. बघा कोणता शब्द येणार. फॅमिलीशी रिलेटेड शब्द कोणता. बघा कॅट, चेअर अँड कार, these three are related to each other, not each other but फॅमिलीशी रिलेटेड शब्द आहे तो मदर येणार आहे. फॅमिलीशी रिलेटेड कोणता शब्द येणार आहे तर मदर हा शब्द येणार आहे. त्याच्यामध्ये बघा आता क्लासरूमशी रिलेटेड शब्द दिलेले आहेत. ब्लॅकबोर्ड, स्टार, हट अँड काट, कॅट. मग क्लासरूमची कुठला येणार आहे ब्लॅकबोर्ड रिलेटेड येणार आहे. आता सगळे प्रश्न मी तुमच्या आय मिनरच्या बुक मधले मी जर तुम्हाला इथे शिकवले तर त्याचं उत्तर तुम्हाला माहिती होणार. म्हणून काय करायचं आहे सेल्फ स्टडी तुम्ही करायचे. म्हणजे आता जे मी रिलेटेड शब्द शिकवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे. आता आपल्याला आय मिनरच्या बुक मध्ये काय केलेलं आहे सराव प्रश्न दिलेले आहेत. ते कुणालाही न विचारता कुणालाही न दाखवता काही न विचारता तुम्ही सेल्फ त्याची उत्तरं तिथं काय करायचे गोल करायचे. म्हणजे तुम्हाला समजते की कुठला शब्द तुम्हाला वाचता येतो कुठला वाचता येत नाही हे तुमच्या बरोबर लक्षात येणार आहे. आणि उत्तर तुम्ही म्हणजे काय होतं आपण स्वतः जेवढे प्रयत्न करायची सवय लागते तेवढे आपल्याला काय होणार आहे व्यवस्थित त्याचा अर्थ समजणार आहे. ओके अंडरस्टूड. आता तुम्ही काय करायचं आहे आपला सराव प्रश्न दिलेला आहे आय मिनरचा. जी तुम्हाला मी बुक घालायला सांगितलेली होती आय मिनर साठी ती तुम्ही काय करायचे आहे आय मिनरच्या बुक मध्ये जसेच्या तसे प्रश्न ते दिलेले आहेत रिलेटेड वर्ड त्याचं उत्तर तुम्ही लिहायचंय विथ स्पेलिंग. पर्याय सुद्धा लिहायचे आहेत 1 2 3 4 कंपल्सरी 4 पर्याय लिहायचेच आहेत. काय होतं त्यामुळे प्रत्येक शब्द तुमच्या डोळ्याखालून जातो वाचला जातो आणि प्रॅक्टिस होतं. आता आपण काय करूया जेवढं झालंय त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित काय करा रिलेटेड वर्ड वाचन करा. लक्षात ठेवा हे काय पाठ करण्यासारखे शब्द नाहीयेत. वाचन महत्वाचं आहे. आपण काय करूया इथंच थांबूया आज. पण आज आपला इयत्ता तिसरीचा ऑनलाईन क्लास झालेला आहे याच्यामध्ये आपण रायटिंग वर्ड रजिस्टर हा लेसन घेतलेला आहे. आता तुम्ही काय करायचंय त्याच्यावरचे जे सराव प्रश्न आहेत ते व्यवस्थित घरी सोडवायचे आहेत. ओके स्टुडंट समजलं ना सगळ्यांना. तर तुम्ही स्वतः सेल्फ ते प्रश्न जेव्हा वाचन येतं तेवढे अशा प्रकारच्या प्रश्नांचे धड्यांचे वाचन करू शकता.